पुढच्या बातमीकडे वळूया। 12 वर्षे चिमुकलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। नराधमास नागरिकांनी चोप दिलाय। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। बुलढाणा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात 63 वर्षीय आरोपी सुनील भुरड याने 12 वर्षे चिमुकलीचा विनयभंग केलाय आणि या प्रकरणात महिलांनी ह्या आरोपीला पकडून चांगला चोपलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी ह्या नराधमास गुन्हे दाखल करून अटक केली आहे। बुलढाण्यामधला हा सर्व प्रकार आहे। नराधमाला महिलांनी चांगला चोप दिलेला आहे। 63 वर्षाच्या नराधमानं 12 वर्षाच्या एका मुलीसोबत गैरवर्तन केलेलं आहे। अश्लील चाळे केले आहेत। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। नराधमाला महिलांनी चोप दिलाय आणि पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे। बुलढाणा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्या हा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। प्रफुल्ल खंदारे आपले प्रतिनिधी जोडले आहेत। प्रफुल्ल, कधीचा प्रकार आहे, काय नेमकी घटना घडलेली आहे, पोलिसांनी या सगळ्याबाबत काय कारवाई केली? तेजस, 17 जूनचा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। हा जो नराधम आरोपी आहे सुनील बुरड, हा या पीडितेच्या घरी त्याच्या आई वडिलांकडे काही उर्वरित जो व्यवहार आहे त्या व्यवहाराची बोलणी करण्याकरता गेला होता। मात्र आई वडील घरी नसल्याचं पाहत यांनी थेट त्या चिमुकलीचा या ठिकाणी विनयभंग केला होता। त्यानंतर चिमुकलीने आरडाओरड केल्यानंतर हा नराधम जो आहे तो पडून देखील गेला होता। मात्र पोलिसात तक्रार दिल्यानंतर महिलांनी याचा शोध घेतला आणि त्याला बेदम असा चपलेने चोप देखील दिला आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने याला चोप दिला जातोय। पोलिसांनी त्यानंतर तातडीनं या संपूर्ण प्रकरणी हालचाल केली, आरोपीला अटक केली। त्याचबरोबर पोस्को कायद्याअंतर्गत याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जो आहे सध्या पोलिसांना अटकेत आहे आणि पुढील जी कारवाई सध्या पोलिसांच्या चौकशीची जी आहे ते प्रक्रिया सुरू आहे। एकंदरीत आपण पाहतोय की सातत्याने अशा घटना समोर येत असताना वारंवार सांगितलं जातं की अशा पद्धतीनं काही तक्रारी होत असेल तर तातडीनं पोलिसांकडे धाव घेतली पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की काही प्रकरणामध्ये बदनामी होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांपर्यंत प्रकरण नेलं जात नाही। मात्र या प्रकरणामध्ये तसं घडलं नाही। महिलांनी थेट त्या नराधम आरोपीला पकडला, त्याला बेदम चपलेने चोप देखील दिलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सध्या तेजस जिल्हाभर होताना पाहायला मिळते। अगदी धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।